सकाळी सकाळी अचानक भयानक मला नॅनूचा फोन आला. म्हणे आपल्याला अकोल्याला जायला लागते. मी म्हटलं काय रे बा, तू बी कधी घोड्यावरच काम असते. मी म्हटलं एक तर आता ऊनलं तर पुरा आले का जीवार येते गाडीवर येणं. पण मग आता त्यानं म्हटलं की हॉस्पिटलचं काम आहे म्हणून मला त्याला काही नाही म्हणता आलं नाही. अकोल्यात आलो, हॉस्पिटलचं काम वगैरे निपटून घेतलं आणि अकोल्यात आल्यानंतर भगवान राजराजेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं नाही म्हणजे काहीच केलं नाही. मंदिराच्या परिसरात येऊन पोहोचलो आणि मनातून आवाज आली की भस्म उठी रुंद माळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वसुकी हार, भूत वेताळे नाचती, हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. या मंदिरात असलेल्या भव्य आणि दिव्य महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला असं वाटते की साक्षात कैलासीचा राणा आपल्या समोर विराजमान आहे. असं म्हणतात की या मंदिरात मागितलेल्या सर्व इच्छा व आकांक्षा पूर्ण होतात. पण मला असं वाटतं की मंदिरात कधीच काही मागण्याकरिता जाऊ नका, कारण की तुमच्यासाठी जे योग्य असेल तेच महादेव तुम्हाला देतील. आणि आजचा काळ तर असा आहे की सगळं काही आपल्या मनासारखं झालं असतं तर लोकांनी देवावरही श्रद्धा ठेवली नसती. दर्शन वगैरे झालं आणि म्हटलं आता अकोल्यातल्या काही जीवाभावाच्या माणसाची भेट घेऊ. मग सगळ्यात पहिले हॅशटॅग मोठे बाबाला फोन केला तर ते बाहेरगावी होते. म्हटलं जाऊ द्या, तुम्ही नाही तर तुमच्या भावाला फोन लावतो. मग अकोल्याचे फेमस रील स्टार आपले वैभव पवार यांना कॉल केला तर ते फोन कट करायच्या पहिले माझ्यासमोर हजर झाले. मित्रांनो, अकोल्यातले आपले हॅशटॅग मोठे बाबा झाले, वैभव पवार झाले, रोशन डॉन झाले, आपले विजूभाऊ झाले, किंवा मग आपले दास मोबाईलवाले मयूर दादा, या सगळ्यांचा स्वभाव एवढं राहिला की ज्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. आता तुम्ही हेच पाहा, आम्ही नाही म्हटलं तरी वैभवभाऊनं आम्हाला जबरदस्ती ज्यूसही पाजला, नाश्ताही करायला आणलं. पण आता कसं आहे ते गंमत नाही म्हणायला लागते, नाही तर भूक तर आम्हाला लागायला होती, नाश्ता करायची इच्छा आमची होती. तिथून वैभवभाऊला निरोप दिला आणि म्हटलं एका कॉलवर तुम्ही आमच्यासाठी धावून आले त्याबद्दल धन्यवाद भाऊ. आता तुम्ही माझ्यासाठी एक काम करा, हा व्हिडिओ जर पुरा पाहिला असेल तर फटकन फॉलो करून घ्या, कारण की माझ्या जीवनात गजानन महाराजांची साथ तर मला आहेच, पण तुमच्यासारख्या एक फॉलोअरची साथ सुद्धा मला खूप आवश्यक आहे. आणि जाता जाता कमेंटमध्ये जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. व्हिडिओ कोणताही असो पण तुमची कमेंट एकच असली पाहिजे, जय गजानन माऊली. कारण की महाराजांचं नाव घेतल्याने जीवनात कधीच कशाशीच कमी पडत नाही असं म्हणतात. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.